बातमी। पैशांच्या बॅगसह मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून व्हिडिओमध्ये संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत असा दावा संजय राऊतांनी केलाय। यावर शिरसाटांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। शिंदेचे मंत्री शिरसाटांच्या बेडरूम मधला नवा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसलेले आहेत। त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांचा एक कुत्राही आहे आणि 2 बॅगा आहेत। यातली एक बॅग थोडीशी उघडी आहे। या बॅगेत पैसे असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राजकारणामध्ये एकच खळबळ माजली आहे। व्हिडिओ आपल्याच बेडरूम मधला असल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली। मात्र बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। हे जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात त्याच्यामध्ये। एक तर मी प्रवासून आलो असावा, आलोय, कपडे काढलेत, माझ्या कॉटवर बसलोय। माझा डॉग जो तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये त्या डॉगला पाहिला असेल तो माझा डॉग माझ्या बरोबर आहे आणि थोडं रिलॅक्स मूडमध्ये मी बसलेलो आहे। आणि हे सगळं चित्र कदाचित ती जाताना कुठे आपण कॅरी करतो ना कपडे वगैरे ती बॅग असावी। हा व्हिडिओ शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर आपल्याकडे आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर तुझेही व्हिडिओ दाखवू अशी धमकी शिरसाटांनी राऊतांना दिली आहे। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळावत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। मूर्खपणा आहे, दावा कसला आला? आता यांचे व्हिडिओ काढायचा टाइम आलेला आहे। आता मला वाटतं की यांचे सुद्धा व्हिडिओ मला लोकांना दाखवावे लागतील। राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधलाय। संजय राऊतांचा ट्विट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते। स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत। हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस। याच्यावरून आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शिरसाटांवर निशाणा साधलाय। गेले 2-2.5 वर्ष नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल। जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता। जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कोणाला? राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय। शिरसाट याच्या आधी छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विड्सच्या प्रकरणावरून अडचणीत आले होते। त्यानंतर आयकर विभागाची नोटीस आणि आता राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओवरून मंत्री संजय शिरसाट अडचणीत आले। तर संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। मारहाणीमुळे राजकारण मात्र चांगलंच तापलं। मारहाण प्रकरणात संजय गायकवाडांची पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही। दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। गायकवाडांविरोधात तक्रार दाखल नसल्यामुळे चौकशी करता येणार नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले होते। विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये ही घटना घडलेली आहे। शेवटी फिर्यादी देखील हवात ना, फिर्यादीशिवाय आपण करू शकत नाही। पण फिर्यादी असतील तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल, फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो। पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील। फडणवीसांनी कारवाईच्या अनुषंगाने वक्तव्य केल्यानंतर कारवाईला घाबरत नसल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। कारवाई होईल तर मी काही कारवाईला घाबरत नाही।
मी कायदा हाती घेतलेला आहे, जे होईल त्याला मी सामोरच जाईल आणि मी जाणीवपूर्वक केलेलं आहे, कारण तक्रारी करून काहीच उपयोग होत नव्हता आणि म्हणून मला या मार्गाने इच्छा नसताना जावं लागलेलं आहे, जाणीवपूर्वक जावं लागलेलं आहे. बनियान टॉवेल गँगचं नेतृत्व गायकवाडांनी केल्याचं म्हणत राऊतांनी कारवाईची मागणी केली आहे. जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे. त्याला काय चड्डी गँग म्हणणं हे त्यांच्या आखलेचं ताले तोडणं आहे. मारहाण करायला ते काय का फार जीव घेणे मारहाण आहे का, त्याचा काय जीव घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. एक छोटी मोठी त्याला काही सबक शिकावा म्हणून त्याला आपण केलेला थोडासा एक प्रसाद दिलेला आहे. आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून जलील आणि गायकवाडांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं. इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्रैक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ. इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा की फिर से तुम हॉटेल चलाने के लायक रहेंगे नहीं. हे चिल्लर लोक जे आहे ना, फक्त गोरगरीब लोकांवर आपली ताकद दाखवतो. हा त्यांना संजय गायकवाडला सांग, कुठे तू येणार आहे का मी येऊ तुझ्याकडे. तर मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेनी अमित शहांकडे केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा दावा केला. सीएम होण्यासाठी शिंदेनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी खळबळजनक दावे केलेत. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी शहांकडे मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचा दावा राऊतांनी केलाय. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी निवडणुकीनंतर सुद्धा आणि आताही पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचा हा मोठा दावा राऊतांनी केलाय. राऊतांनी केलेल्या दाव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय. राऊत अंतर्ज्ञानी असल्याचं म्हणत उदय सामंतांनी त्यांना टोला लगावलाय. अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ती इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा. माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत, आज मला कळलं. आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं, अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे. संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शहा साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा. हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्नचिन्ह आहे. सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला का एकनाथ शिंदे, संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे, मग त्यांची ती दाढी, मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा, यावरच त्यांची असं एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल. याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है. तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन. संजय राऊत हा एक नंबरचा नालायक होपलेस माणूस आहे. याच्या काय कुठं कोणत्या भागात याच्यात ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेटर फिट काही कळत नाही, गेला बातम्या कुठून लागतात. अरे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, अमित शहा साहेबांशी भेटच झाली नाही.
हे मी खात्रीलायकरित्या सांगतोय. त्यांच्या या अशा बालिश बडबडींवर, भुंकण्यावरती आपण काय विश्वास ठेवताय? ऑगस्टच्या शेवटपर्यंत राज्यामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते असा दावा संजय राऊतांनी केलाय. आयटीच्या नोटिशीपेक्षा सुद्धा मोठ्या घडामोडी घडणार असं राऊत म्हणाले. तर उद्धव ठाकरे संपणार ही मोठी घडामोड राजकारणामध्ये होणार असं रामदास कदम यांनी म्हटलंय. इंडियनपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे. इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही. हा इशारा आहे, हा एक इशारा आहे. याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ त्याच्यामुळे होऊ शकेल. तुम्ही म्हटलात महाराष्ट्र राजकारणामध्ये मोठी घडामोड होणार आहे, ही गोष्ट खरी आहे. खूप मोठी घडामोड होणार आहे. उद्धव ठाकरेचा शिडी चाप सगळं संपणार आहे, काय शिल्लक राहणार नाही. तो बदल होईल, पण उद्धव ठाकरे राजकारणात पूर्णपणे संपून जाईल, हा बदल होणार आहे. तर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये चर्चा झाली. मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम पोलिसांनी केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. यावर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान भोंग्याच्या मुद्द्यावरून राऊतांवर टोलेबाजी सुद्धा पाहायला मिळाली. विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीसांनी धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याबद्दल पोलिसांचं कौतुक केलंय. 1149 मशिदी, 48 मंदिरं, 10 चर्च, 4 गुरुद्वारे आणि इतर 147 धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले. राज्यात 1759 धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले असून मुंबईत एकाही धार्मिक स्थळावर भोंगा उरला नाही असं फडणवीस म्हणाले. तर धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद केले त्यासाठी आदित्य ठाकरेंनी अभिनंदन केलं. मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत. आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही. मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन. कुठेही धार्मिक तणाव नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत. मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे. त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल, त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. दरम्यान सकाळच्या 10 वाजताच्या भोंग्याचं काय असं म्हणत अनिल पाटलांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा. नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू. जनसुरक्षा विधेयकावरून फडणवीस आणि ठाकरे आमनेसामने आले. विधेयकामुळे माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार असं फडणवीसांनी म्हटलं. तर विधेयकामध्ये नक्षलवाद उल्लेखच नाही, कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात असं ठाकरे म्हणाले. मी पण हे मानणाऱ्यांपैकी आहे की जन्मभर आम्ही इकडे नाही आहोत, कधी तिकडे आहोत, कधी इकडे आहोत. उद्याला जर कायदा असा केला की ज्यातनं विरोधकांचं तोंड दाबता येईल. माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे. त्यामुळे मला इथेच राहू द्या, इकडे चांगला आहे. राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय, त्याच्यात कुठेही दहशतवाद, नक्षलवाद हा शब्द नाहीये. म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, जे आतापर्यंत चाललेलं आहे. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये विश्वासस्थानी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदारांनी केलाय. तर आरोपांबाबत समिती नेमली असून अहवालातून सगळं स्पष्ट होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. संबंधित बनावट ऍप, QR कोड आणि पावत्या पुस्तक छापून ज्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत, करोडो रुपये घेतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का? हे विश्वस्त मंडळ हे दर महिन्याला 10 ते 20 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात अध्यक्ष. भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ऍप मध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय. विधी व न्याय मंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण
लावली होती त्याचा अहवाल आलेला आहे. जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल. हा जो काही कायदा आपण केला, मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू. मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे आणि मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. आमदार जितेंद्र आव्हाडांनी विधानभवनामध्ये मंगळसूत्र चोर अशा घोषणा देत गोपीचंद पडळकर यांना डिवचलं. मात्र कुणालाही उद्देशून घोषणा नव्हती. वाढत्या चोरीच्या घटनेवर मंगळसूत्र चोर असं ओरडल्याचं आव्हाड म्हणाले. गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे जितेंद्र आव्हाड यांनीही पडळकरांविरोधात मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्या. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन आई दुसरीच. पुण्यात असे एक कॉकटेल घर आहे असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला होता. विधानभवनाच्या आवारात पडळकर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्या. मी स्वातंत्र्य उपभोग विधानसभेत आल्यावर मी स्वातंत्र्य उपभोगत असतो आणि त्यामुळे मी चोरीचे वाढते प्रकार, चेन खेचणे, मंगळसूत्र खेचणे ह्याच्यावरती बोललो आणि मंगळसूत्र चोर असं ओरडलो. माझा वैयक्तिक कोणावरही आरोप नाही. तुम्हाला काय माहिती आहे का कोणी मंगळसूत्र चोर असल्याचं? काही तुमच्याकडे अधिकची माहिती असेल तर मला द्या. ते कोण बोलत होते, काय बोलत होते ह्याची काय मला कल्पना नाही आहे. तुम्ही कोणालाही टार्गेट करून हे बोललेलं नाही. मला कोण मंगळसूत्र चोर लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्रात हे मला माहित नाही.